गणित हा विषय समजून घ्यायचा आहे. कोणता विषय? गणित. ओके. आमचा तो ब्रिलियंट इंजिनियर कुठे गेलाय? आदर्श का काय तो? नाही, देवेश तर नाही, त्याचा जो सहकारी आहे तो सार्थक. सार्थक सार्थक नावाचा आमचा हुशार. अच्छा, दिसला का? लय बारीक आहे तो. चला समजून घेऊया आता आपण. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. हा, ओके. आपल्याला या ठिकाणी चौकोन म्हणजे काय या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. या आकृतीकडे जर आपण बघितलं तर बघितल्यानंतर आपल्याला चौकोन म्हणजे ज्याला 4 कोन आहेत ते आपल्याला कळलं. इयत्ता या ठिकाणी 6वी मध्ये आपला चौकोन हा घटक समजून घ्यायचा. ठीक आहे. तर चौकोन घटक समजून घेत असताना या ठिकाणी चौकोन, चौ म्हणजे 4. या ठिकाणी तुम्हाला इथे एक कोन दिसतोय, या ठिकाणी इथे एक कोन दिसतोय आणि या ठिकाणी सुद्धा इथे एक कोन दिसतोय. म्हणजे या ठिकाणी 4 कोन तुम्हाला बघायला भेटतात. ओके. पण 4 कोन बघायला भेटतात तर या ठिकाणी आपण सहज याला नाव देऊन टाकलं चौकोन. चौकोन ए बी सी आणि डी. मी याला असं नाव दिलंय समजा. ठीक आहे. मग चौकोन आपण ए बी सी डी नाव दिलं. याला दिलं ए, याला नाव दिलंय बी, याला नाव दिलंय सी आणि याला नाव दिलंय आपण डी. ओके. आता चौकोन झाला ए बी सी डी. नाव दिलं हा चौकोन आहे. ए बी सी डी हा चौकोन आहे. चौकोनाला किती कोण असतात? 4 कोण असतात. ओके. 4 कोण असतात. बघून झालं या ठिकाणी हा इथे एक कोण आहे, इथे एक कोण आहे, इथे एक कोण आहे, इथे एक कोण आहे. आणि या चौकोनाच्या जर प्रत्येक कोणाकडे जर बघितलं तर चौकोनाचा प्रत्येक कोण हा काटकोन त्रिकोण असतो किंवा काटकोन असतो. चौकोनाचा प्रत्येक कोण हा काटकोनच असतो. चौकोन असल्या कारणाने या ठिकाणी काटकोन असते. लक्षात ठेवा. म्हणजे याचं माप 90 अंश असेल, याचंही माप 90 अंश असेल. बरं का तृप्ती वाळू? याचंही माप 90 अंश असेल, याचंही माप 90 अंश असेल. तृप्ती वाळू उत्तर भेटलंय का? ओके. तर या ठिकाणी चौकोनाच्या 4 कोणाच्या मापाची बेरीज होत असते 360 अंश. म्हणजेच काय या ठिकाणी जर घेतलं आपल्याला चौकोन ए बी सी डी मध्ये समजून घेणं महत्वाचं आहे. या ठिकाणी कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी अधिक कोन डी बरोबर 360 अंश. ओके. 360 अंश. कारण या ठिकाणी कोन एचं माप 90 अंश अधिक बी चं माप 90 अंश अधिक सी चं माप 90 अंश अधिक डी चं माप 90 अंश बरोबर 360 अंश होत आहे. कळतं इथपर्यंत? हा या स्वरूपातला चौकोनाच्या मापाच्या संदर्भातील आहे. जर समजा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न केला गेला की या ठिकाणी एखाद्या त्याचं माप जर सांगितलं नाही, या ठिकाणी डी चं माप दिलं, या ठिकाणी सी चं माप दिलं, या ठिकाणी डी चं माप दिलं तर या ठिकाणी ए चं माप काढा म्हटल्यानंतर तुम्हाला लगेच सांगता येईल. कारण 227 जर या ठिकाणी 3 कोणाचे माप असतील तर चौथ्या कोणाचं माप काय तुम्हाला सहज सांगता येईल 90 अंश. ओके. तुम्हाला काढणं सहज सोपं जाते. ओके. चला तर या ठिकाणी आपल्याला चौकोन चांगला समजून घ्यायचा आहे. या ठिकाणी मग आपल्याला चौकोनाला किती कोण झाले? मग बघा 4 कोण झाले. 1 2 3 आणि 4 या ठिकाणी. ओके. 4 कोण झाले. आणि याला बोलत असताना प्रत्येक कोणाला आपला कोण ये म्हणजे हा कोण ए जो आहे, हा कोण ए जो आहे, हा जो कोण ए आहे, हा कोण ए कसा तयार झालेला आहे? या ठिकाणी डीएबी कोण डीएबी म्हणजे हा मधोमध असणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे डीएबी म्हणजे हा कोण किंवा याला बीएडी असे म्हणू शकता.
असं म्हणा किंवा असं म्हणा किंवा याला आपण तुम्ही ऑफिसमध्ये कोण BAD असे म्हणू शकता. ओके, कळतंय ना? या ठिकाणी तुम्ही या कोणाला जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्हाला DAB म्हणजे असा कोण किंवा मग तुम्हाला असं सांगता येईल BAD असं कसंही सांगता येईल, परंतु हा मधात आला पाहिजे. या ठिकाणी हा कोण तुमचा मधात आला पाहिजे. ओके, मग असे ह्या चौकोनामध्ये किती कोण आहेत? 4 कोण आहे. बरोबर आहे. हा एक कोण सांगितला आपण. दुसरा कोण कोणता सांगणार तुम्ही मला? व्हेरी गुड. कोण ADC किंवा कोण CDA असं तुम्ही म्हणू शकता. बरोबर आहे. अजून कोणता? DCB म्हणजे हा कोण. बरोबर आहे. DCB किंवा कोण BCD. ओके, कोण BCD तुम्हाला नसतं असं म्हणायचं की कोण म्हटलं गेलं पाहिजे. व्हेरी गुड. बरोबर आहे. म्हणजे चौकोनामध्ये किती कोण असतात? 4. ओके, म्हणजे चौकोनात 4 कोण असतात हे तुम्हाला कळून गेलेलं आहे. आता आपण चौकोनाच्या बाजूकडे जाऊ. चौकोनाच्या बाजूकडे जाऊ. मग आता चौकोनाला बाजू किंवा भुजा, ठीक आहे ना? चौकोनाच्या बाजू किंवा या बाजूला तुम्ही काय म्हणू शकता? भुजा. ओके, मग चौकोनाला किती बाजू आहेत? 4. या बाजू आहेत सगळ्या. ABBCCDDA किंवा ABBCCDDA या सगळ्या बाजू आहेत. किती बाजू झाल्या मग चौकोनाला? 4 बाजू झाल्या. किती बाजू झाल्या? बाजू म्हणजे चौकोनाला बाजू किती असतात? 4. मग बाजू एक कोणची आहे? बाजू काय सांगणार तुम्ही? बाजू AB, बाजू AB झालं. बाजू BC. ओके, बाजू BC 2 झाली. तिसरी काय आहे? बाजू AB झालं, BC झालं, बाजू पुन्हा चौथी बाजू काय? बाजू DA. बाजू DA. म्हणजे मग बाजू किती झाल्या चौकोनाला? 4. मग आता या EAD बाजू समोर कोणती बाजू आहे? BC. B आणि C नाही. BC ही एकच पूर्ण बाजू. हो, म्हणजे या EAD समोर, EAD म्हणजे काय? ती घ्यायचं सरळ करायला. EAD बाजू समोर या BC बाजू आहे. EAD समोर BC आहे. ठीक आहे. तसंच या AB बाजू समोर कोणती बाजू आहे? समोरील बाजू. कळतंय? समोरील बाजू कळेल. ओके, बाजू आपल्या समोरील बाजू आपल्याला कळणार आहे. चौकोनाच्या किती बाजू आहेत? 4. किती कोण आहेत? 4. चौकोनाच्या कोणाच्या मापाची बेरीज किती आहे? बाजू किती कळल्या? 4. समोरील बाजू कळाल्या. ओके, चालेल. आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला पुढे हे बघत असताना लगतची बाजू कोणची हे बघायचं आहे. बघून घ्या लगतची बाजू. लगतची बाजू. ठीक आहे. आता ह्या लगतची बाजू लगत
राणीला लागून कोण बसले? श्रावस्ती लागून कोण बसले? राणी. राणी. ओके, ठीक आहे, बसले. ओके, हा पुढचा बसलेला कोण आहे? आवेशच्या मागे कोण आहे? हा? राणी कृष्णा. मागे म्हटलंय मी, कोण आहे? कृष्णा. कृष्णा. कृष्णाच्या मागे कोण आहे? आदर्श. आदर्श. आदर्शच्या पुढे कोण आहे? कृष्णा. कृष्णाच्या पुढे कोण आहे? आवेश. या दोघाला कॉमन कोण आहे? कृष्णा. कृष्णा हा दोघाला कॉमन आहे ना. तुम्ही जर आज त्याला मागचं काय नाव आहे? आदर्श विचार. आदर्श आणि तुझं नाव? आवेश. तुमच्या दोघांमध्ये कोण आहे रे? आदर्श जर विचारलं तर तू काय सांगत? सर कृष्णा. मी जर याला विचारलं करे तुझ्यात आणि त्या आदर्शच्या मधात कोण आहे रे? कृष्णा. म्हणजे दोघाला जरी मागच्या पुढच्या विचारलं तुम्ही दोघे काय सांगणार? माझा म्हणजे आमच्या कोण आहे? कृष्णा. म्हणजे दोघांमध्ये कॉमन कोण आला? कृष्णा आला. मग या ठिकाणी आपल्याला लगतची बाजू जर समजून घ्यायची असेल तर बघून घ्या. या ठिकाणी बाजू डी आहे बघा. बाजू डी आहे. बाजू डी आहे. बाजू डीसी. याच्यामध्ये कॉमन काय आलं? माझ्या कळाकडनं का बघू, मी स्मार्ट नाहीये, वारंवार मला बोलायला लागलं. या ठिकाणी काय नका म्हणू. म्हणजे या ठिकाणी डीए, या ठिकाणी डीए आणि या डीसी. म्हणजे हा जो आहे हा दोघांमध्ये कॉमन आहे. आकृतीकडे बघितल्यानंतर दोघांमध्ये कॉमन आहे. म्हणून या ठिकाणी दोघांमध्ये इथे डी कॉमन आहे, म्हणून इथे डी कॉमन आहे. म्हणून बाजू येडी लगतची बाजू डीसी. कळतंय का? म्हणजे लघुची बाजू कोणती वा? म्हणजे त्याच्यामध्ये एक बिंदू समान असणं गरजेचं आहे, एक बिंदू कॉमन असणं गरजेचं आहे. कळतंय? तसं जर मी तुम्हाला विचारलं किंवा बाजू, आता तुम्ही तुम्हाला सांगणार या ठिकाणी बाजू डीसी. बाजू काय लगतची बाजू सांगणार तुम्ही? सीबी. बाजू या ठिकाणी सीबी सांगणार. सीबी. ओके, या ठिकाणी डीसी बाजू सीबी. याच्यामध्ये सी जो बिंदू आहे हा कॉमन आहे, म्हणून ही याची लगतची बाजू आहे. ओके, कळालंय? लगतची बाजू. त्याच्यानंतर पुन्हा अजून कोणची बाजू सांगणार तुम्ही? बाजू डीबी. बाजू सीबी. बाजू व्हेरी गुड. म्हणजे या ठिकाणी या सीबी बाजूला बीए ही बाजू ही कॉमन आहे. त्यातला बी हा काय आहे? कॉमन आहे, म्हणून ती त्याची लगतची बाजू आहे. मग लगतची बाजू कळाली सगळ्यांना? ओके, चला आता पुढे बघायचं आपल्याला लगतचा कोन. काय बघायचं आपल्याला? लगतचा कोन काय आणि लगतची बाजू काय, दोन्ही सारखंच आहे. त्याच्यामध्ये एक बाजू सारखी असणं गरजेची, कॉमन काहीतरी. बघा आता मी तुम्ही आकृतीकडे लक्ष देणार. या ठिकाणी तुम्ही आकृतीकडे लक्ष देत चालू जा. या ठिकाणी तुम्ही आकृतीकडे लक्ष द्या. आकृतीकडे बघा, आकृती घेतोय मी आता. या ठिकाणी बघा कोण घेतलाय मी? एडीसी हा कोण घेतला. हा कोण, याला कोण म्हणायचं? असं काढलं की कोण. हा असं काढलं, याला म्हणायचं कोण. एडीसी. कोण? एडीसी. लगतचा कोण जो आहे त्याला लगत कोण. लगत कोण जो आहे याला एडीसी, याला सीबीसीबी हा कोण. कारण
या ठिकाणी ए डी सी आणि डी सी बी म्हणजे डी सी ही बाजू कशी आहे कॉमन आहे सारखी आहे कारण ह्या कोणाला ए डी सी हा कोण आणि नंतर बी सी डी हा कोण याला म्हणजे या डी सी ही बाजू कशी झाली सारखी झाली दोघाला म्हणून हे झाले लगतचे कोण कोण बी सी बी किंवा बी डी सी कोण बी डी सी हे याचे लगतचे कोण झाले तसं तुम्हाला मी जर विचारलं की बाबा कोण डी कोण सी बी ए या कोण विचारलं कोण सी बी ए याला लगतचा कोण कोणता सांगणार तुम्ही मला बघ बी ए बी ए डी हा कोण सांगणार बरोबर आहे कळतंय मग हा झाला लगतचा कोण हा झाला लगतचा कोण स्टॉप कर बेटा खालचं दाबून तिकडे या ठिकाणी डी सी डी ला या ठिकाणी ए डी सी ला कोणत्या ए डी सी ला जो काही लगतचा कोण आहे तो बी सी डी कोण बी सी डी कशाला ए डी सी ला म्हणजे हा याला ही कॉमन बाजू आहे असा प्रत्येक पण एकमेकाला बर आता तुम्हाला लगतचा कोण कळाला का मग लगतचा कोण मध्ये एक बाजू काय असणं गरजेची कॉमन त्यासारखे आता त्याच्यात तुम्हाला विरुद्ध कोण पण सांगता येईल आता डायरेक्ट याच्या समोरचा कोण कोणता आहे या डी च्या समोरचा कोण कोणता आहे सर बी ओके या सी च्या समोरचा कोण कोणता आहे ओके विरुद्ध समोर मग या ठिकाणी तुम्हाला जर विरुद्ध कोण जर विचारलं त्या ठिकाणी असं जर तुम्हाला कोण याच्या विरुद्ध कोण तुम्ही कोणतं सांगणार कोण सी ओके कोण तुम्हाला जर विचारलं कोण सी च्या विरुद्ध कोण सांगणार बर कोण बी च्या विरुद्ध कोणतं काय सांगणार बीच्या विरुद्ध सांगणार तुम्ही डी ओके कोण डी च्या विरुद्ध काय सांगणार बी ओके काय झालंय या ठिकाणी ए सी बी ओके या ठिकाणी एकमेकाच्या समोरचे विरुद्ध कोण असतात आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर विचारलं की या ठिकाणी डी या कोणाचं माप 90 आहे तर याच्या विरुद्ध कोणाचं माप किती असेल 90च असेल विरुद्ध कोणाचं मापही तेवढंच राहतं एक लक्षात ठेवत चालायचं लगतच्या कोणाचं हा त्याच्यात काय करायचं काम करू 180 ओके मग विरुद्ध कोण झाले लगतचे कोण झाले लगतची बाजू झाली समोरील कोण पण सांगता येईल तुम्हाला पुन्हा त्याला विरुद्ध कोणाला आपल्याला समोरील कोणही म्हणता येईल बघा या कोणाच्या समोर कोणता कोण आहे हा कोण या कोणाच्या समोर कोणता कोण आहे हा कोण कळतंय का समोरील कोण ओके बेटा हो सर इथपर्यंत काय काय बघितलं आपण चौकोनाचे 4 कोण चौकोनाच्या बाजू चौकोनाचा लगतचा कोण समोरील कोण ठीक आहे चौकोनाचं माप हे सर्व काय कळालं हे ओके हे जर का चौकोनामध्ये राहिलेला महत्वाचा एक घटक आहे तो आहे महाभारतामध्ये सर्वात जास्त जो पुण्यवान व्यक्ती होता असं म्हणलं जातं सगळ्यात मोठा दानशूर कर्ण सगळ्यात मोठा दानशूर जो होता तो या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे ओके हे जे आहेत हे दानशूर व्यक्ती आहेत हे कर्ण आहेत ठीक आहे म्हणजे या चौकोनाला मग शिरोबिंदू पण किती असतात 4 असतात
हे वक्रटोक म्हणजे शिरोबिंदू. ओके, या शिरोबिंदू मधून काढला जाणारा जो आहे तो कर्ण आहे. या कर्ण काढला म्हणजे चौकोनाचे डायरेक्ट दोन तुकडे होतात. दोन तुकडे झाले म्हणजे चौकोनाचा काय तयार होऊन जातो डायरेक्ट. बघा बघा निरीक्षक करून सांगा बरं मला, कर्ण काढला तर चौकोनाचे किती तुकडे झाले? 4. बर 4 झाले ना, 4 झाले. तरी पण यातनं त्रिकोण किती झाले? 4. ओके 4 झाले. बर काटकोन त्रिकोण किती झाले? 4. 8 कसं? काही बोलून नाही करायचं, तसं जमत नाही मग. 2 4. देवेश काटकोन त्रिकोण किती दिसतात ते? देवेश सांगणार. काटकोन 2. हा? आता बघा बघा हा झाला काटकोन त्रिकोण. ओके, 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 किती झाले काटकोन त्रिकोण? इथं झाले 4. ओके, तुम्ही इकडे लावलं 1, इकडे लावलं 2, इकडे लावलं 3, इकडे लावलं 4, म्हणजे 4 आणि 4 8 काटकोन त्रिकोण या ठिकाणी तुम्हाला दिसतील. ओके, कळालंय? बघत चालायचंय, समजून घेत चालायचा. या ठिकाणी मग सर्वात महत्वाचं फक्त जर आपण जर बघितलं, जर मी इकडचा भाग जर दाबून ठेवला, असा जर दाबून ठेवला, हे इकडचा भाग असा दाबून ठेवला, समजा असा एवढा जर दाबून ठेवला, या ठिकाणी 2 कर्ण काढल्या कारणाने चौकोनाचे डायरेक्ट 2 भाग तयार होऊन चालले. डायरेक्ट 2 भाग बघा, इकडचा एक काटकोनाचा भाग आणि हाच इकडचा डायरेक्ट एक पुन्हा इकडचा एक काटकोनाचा भाग. या ठिकाणी 2 तुम्हाला डायरेक्ट उघड काटकोन तुम्हाला या ठिकाणी दिसायला लागतात, हे लक्षात ठेवा. यावरून तयार होणारे तुमचे अनेक त्रिकोण, अनेक काटकोन हे आपल्याला कळून जातात. आणि बाकीचं आपल्याला कळालं की बाबा त्रिकोणात आमच्या वर्गात हुशार असलेला मुलगा मला उत्तर देईल किंवा त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती. तर हा हा हो, त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापाची बेरीज होते 180 अंश. चालेल, तर हा आपला अभ्यासाचा विषय आहे. या ठिकाणी कर्ण कळाला. मग एका शिरोबिंदूतून दुसऱ्या शिरोबिंदूवर टाकले, या ठिकाणी चौकोनी 2 भाग तयार होतात. ती पण टाकणार चौकोनाचे 2 भाग तयार होत असतात. ओके.